कधी कधी जीवन इतकं निष्ठुर होतं की आपल्याला वाटतं कदाचित देवही आज गप्प आहे. ज्याच्या हातात नांगर असतो त्याच्या हातात शेवटचा श्वासही लिहून दिला जातो. आपण घरातून निघताना फक्त एवढंच म्हणतो, थोडं शेतावर जाऊन येतो. पण काही जण खरंच परत येत नाहीत आणि मग संध्याकाळी अशी उगवते की जिथं सूर्य मावळतोच पण माणूस मात्र कायमचा हरवतो. ज्याच्यासाठी घर थांबतं, मुलं वाट पाहतात, बायको डोळ्यात पाणी धरून उभं राहते, तो माणूस एखाद्या झोपडीत नसतो, तो एका नरभक्षक सापाच्या पोटात असतो. तर नमस्कार मंडळी, मी दीपक इटणारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह. विदर्भ लाईव्ह चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही गोष्ट आहे एका बापाची, एका शेतकऱ्याची आणि एका गावची, जे अजूनही त्या एका श्वासाच्या आठवणीत दररोज रडत आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या घटनेत संपूर्ण गाव हादरलं आहे. एक 63 वर्षाचा शेतकरी रोजच्या प्रमाणे पहाटे आपल्या शेतात गेला. काम आटपून येतो असं सांगून घरातून निघून गेला. पण संध्याकाळ झाली आणि घरी परत आलाच नाही. कुटुंब चिंतेत होतं, काळजीने बेजार झालेलं. ज्याने गावकऱ्याच्या मदतीने शोध सुरू केला. शेताजवळ पोहोचलो. तिथे त्यांची मोटरसायकल उभी होती आणि जवळच एक झोपडी होती. जेव्हा त्या झोपडीमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा अंगावर अक्षरशः काटा आला. झोपडीत शेतकरी नव्हता, पण एक प्रचंड मोठा अजगर होता. त्याचं पोट इतकं फुगलेलं होतं की जणू काही एका माणसाला गिळून टाकलं. गावकऱ्यांनी धाडस करत अजगराचं पोट फाडलं आणि त्यात सापडला तोच शेतकरी मृत अवस्थेत. शब्द संपले होते, अश्रू ओसांडून वाहत होते. संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं होतं. ही हृदय पिळून टाकणारी घटना इंडोनेशियाच्या एका गावामध्ये घडली आहे. याआधी अशाच प्रकारे 25 वर्षाचा अकबर नावाचा तरुणाला 23 फूट लांब अजगरानं गिळलं होतं. आज तिथलं प्रशासन चिंतेत आहे. सापांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण आजही बेपत्ता आहेत, कदाचित कधीही सापडणार नाहीत. ज्यांचं पोट अन्नाने भरायला पाहिजे होतं त्याचं पोट आज माणसाच्या मृतदेहाने भरलंय. शेवटी माणूस सृष्टीवर मोठा का म्हणतो हा प्रश्न पडतोय. कारण काही वेळा सृष्टी सुद्धा माणसावर अन्याय करते.